नमस्कार. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 या प्रश्नपत्रिकेतील वस्तुनिष्ठ स्वरूपाचे जे प्रश्न होते त्याची चर्चा सुरू केलेली होती. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 68 हे प्रश्न पूर्ण केलेले होते. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्यातीलच उर्वरित प्रश्नांची चर्चा करणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट ॲप्रोप्रिएट अमॉंग द गिवन ऑप्शन्स. The door dash needs to be replaced. The dash on the road was heavy. आणि आन्सर ऑप्शन्स जे आहेत तुमच्या लक्षात येईल ते जाम जाम, जाम जाम, जाम अँड जाम, जाम अँड जाम अशा पद्धतीचे आन्सर ऑप्शन्स आहेत. म्हणजे यामध्ये लक्षात येईल तुमच्या की इथे जे आन्सर ऑप्शन्स आहेत यामध्ये असणारे जे दोनही शब्द आहेत हे समउच्चारी शब्द आहेत. यांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. होमोफोन्स असं म्हटलं जातं. वर्ड्स ऑफन कन्फ्यूज या घटकामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे वर्ड्स ऑफन कन्फ्यूज्ड असल्यामुळे साहजिकच परीक्षेला विचारण्याचं प्रमाण जास्त आहे. याच्यामध्ये पहिला शब्द जो आहे तो जाम आहे. जाम याचा अर्थ होतो स्क्वीज और पॅक टाइटली. स्क्वीज और पॅक टाइटली इन अ स्पेसिफाईड स्पेस. इन अ स्पेसिफाईड स्पेस म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेमध्ये विशिष्ट ठिकाणी आपण अडकून राहतो, जसं आपण ट्रॅफिक जाम असं म्हणतो त्यावेळेला आपण जाम हा शब्द वापरतो. तर पुढचा जो दुसरा शब्द आहे JAMB हा जो शब्द आहे इट इज यूज फॉर द पोस्ट और साइड पोस्ट. द पोस्ट और साइड पोस्ट ऑफ विंडो, डोअर और फायरप्लेस. आपल्या दरवाजाची जी फ्रेम आहे त्या दरवाजाच्या फ्रेमच्या बाजूला असणारं जे लाकूड आहे किंवा खिडकी जी आहे खिडकीच्या बाजूला असणारं जे लाकूड आहे त्या ठिकाणी अर्थातच किंवा शेकोटीच्या बाजूला जी उभी असणारी साईड पोस्ट असते त्याला आपण जांब असं म्हणतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पहिला जो शब्द आहे तो पटकन तुम्ही सांगू शकता की हा ट्रॅफिक जामशी संबंधित आहे. आणि सेकंड वर्ड जो आहे जाम हा जो आहे तो अर्थातच त्या लाकडी फ्रेमबद्दल किंवा त्या लाकडाबद्दल आहे, लाकडी खांबाबद्दल आहे. मग इथे तुमच्या लक्षात येईल द डोअर डॅश नीड्स टू बी रिप्लेस्ड. दरवाजाचा जो बाजूचा खांबा आहे तो रिप्लेस केला पाहिजे. म्हणजे पटकन आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो की आपल्या लक्षात येते इथे काय असलं पाहिजे JAMB. द डॅश ऑन द रोड वॉज हेवी म्हटलं की ट्रॅफिक जाम आलं म्हणजेच इथे फक्त JAM जाम असला पाहिजे. म्हणजेच यामधला 2 नंबरचा ऑप्शन जो आहे हे तुमचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने वर्ड्स ऑफन कन्फ्यूजवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न आपण पाहिला तर सिलेक्ट द ऑड वन फ्रॉम द फॉलोविंग. त्या ठिकाणी तुम्हाला काही जोड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यातली चुकीची जोडी शोधायची आहे. पहिला आहे होम, होमली, नोज, नेसल. तर तुमच्या लक्षात येईल की होम पासून होमली हे ॲडजेक्टिव्ह तयार होतं. म्हणजे पहिलं नाऊन आहे, सेकंड वर्ड ॲडजेक्टिव्ह आहे. नोज नाऊन आहे, नेसल ॲडजेक्टिव्ह आहे. सेकंड ऑप्शनमध्ये कॅट फिलाईन अर्थात कॅट फिलाईन इथे सुद्धा कॅट हे नाऊन आहे, मांजर आणि त्या मांजराच्या जातीचं असेल तर त्याला आपण फिलाईन असं म्हणतो म्हणजेच हे ॲडजेक्टिव्ह आहे. बॉय नाऊन आहे मुलगा आणि बॉईश म्हणजे मुलासारखा अर्थात हे ॲडजेक्टिव्ह आहे. नाऊन ॲडजेक्टिव्ह अशी जोडी आहे. इयर म्हणजेच थोडक्यात नाऊन आहे कान. ऑरल म्हणजे कानाविषयी म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे. रेन पाऊस, रेनी म्हणजेच विथ रेन पावसासह अशा अर्थाने किंवा पावसाळी अशा अर्थाने आपण हे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरतो. फ्रूट फ्रुटी अर्थात फ्रूटचं फ्रुटी असं ॲडजेक्टिव्ह नाही होत. फ्रूटचं ॲडजेक्टिव्ह आपण फ्रूटफुल असं करत असतो. त्याच्यामुळे ही जोडी जी आहे ही चुकीची आहे. म्युझिकचं म्युझिकल असं ॲडजेक्टिव्ह होतं, म्युझिकलॅटी असं होत नाही. त्याच्यामुळे साहजिकच या प्रश्नाचं उत्तर तुमचं याच्यातला ऑड ऑप्शन जो आहे तो 4 नंबरचा असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे द वर्ड डिलिजंट इज अँटोनिमस विथ. डिलिजंट हा शब्द स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे.
खरं तर नाही म्हटलं तर फॉर्मल इंग्लिशमध्ये हा शब्द खूप कमी वापरला जातो, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. डिलिजंट मीन्स हार्डवर्किंग, मेहनती, कष्टाळू, इंडस्ट्रियस अशा अर्थाने हा शब्द वापरला जातो. तुमच्या लक्षात येईल की आत्तापर्यंतच्या बऱ्याच परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारला आहे. डिलिजंट म्हणजे मेहनती, हार्डवर्किंग किंवा इंडस्ट्रियस असं आपण त्याला म्हणू शकतो. पण इथे त्याचं अँटोनिम लिहायचं आहे, विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. तर तुम्ही पटकन सांगू शकता. अर्थात इनर्ट याचा अर्थ नॉट ॲक्टिव्ह असाही होतो. आपण इनर्ट गॅसेस आपण पाहिलेले आहेत, निष्क्रिय वायू. त्याच्यानंतर लेझी हा डिलिजंटचा एक्झॅक्ट अपोजिट वर्ड आहे. इंटरमिनेट हा एक चौथा ऑप्शन आहे, पण अर्थातच तो त्याच्याशी संबंधित नाही. म्हणजे डिलिजंटचा एक्झॅक्ट अपोजिट वर्ड जो आहे तो कोणता आहे? लेझी. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सी ओनली. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 72, रत्नागिरी इज 120 किलोमीटर फ्रॉम हियर. रत्नागिरी येथून 120 किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या ठिकाणी 120 किलोमीटर या पार्टला अंडरलाईन केलेली आहे. 120 किलोमीटर या पार्टला अंडरलाईन केलेली आहे. रत्नागिरी इज 120 किलोमीटर फ्रॉम हियर. येथून रत्नागिरी 120 किलोमीटर आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट कुड बी द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द अबोव सेंटेन्स. वरील वाक्यासाठी योग्य प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे. तर साहजिकच प्रश्न काय तयार करावा लागेल की येथून रत्नागिरी किती दूर आहे. या ठिकाणी किती दूर अशा अर्थाने आयोगाने याचं 1 नंबरचं ऑप्शन उत्तर दिलं होतं. WH क्वेश्चन तयार करताना सुरुवातीला तुम्हाला WH वर्ड वापरला पाहिजे. त्यामुळे हाऊ फार हा WH वर्ड आला. जे हेल्पिंग वर्ब आहे हे सब्जेक्टच्या अगोदर असलं पाहिजे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब वापरला. त्याच्यानंतर सब्जेक्ट आला. सब्जेक्ट नंतर मग परत उरलेलं वाक्य, मेन वर्ब असतं तर मेन वर्ब वापरलं असतं किंवा उरलेलं वाक्य आणि क्वेश्चन मार्क अशा पद्धतीची रचना आहे. म्हणजे तिथे काय होईल? हाऊ फार इज रत्नागिरी फ्रॉम हियर. खरं तर हाऊ फार हा जो शब्द आहे तो किती दूर अशा अर्थाने पण वापरतो, पण हाऊ फार हे ॲडवर्ब ऑफ क्वांटिटी आहे, परिमाणदर्शक क्रियाविशेषण आहे की ज्याचा उपयोग आपण किती प्रमाणात अशा अर्थाने करतो. म्हणजे उदाहरणार्थ हाऊ फार इज दिस रिपोर्ट ट्रू, हा अहवाल कितपत खरा आहे. हाऊ फार इज दिस लेक्चर युजफुल टू यू, हे लेक्चर तुम्हाला कितपत उपयुक्त आहे. अशा पद्धती किती प्रमाणात अशा अर्थाने हाऊ फार वापरतो. या ठिकाणी आपण किती दूर अशा अर्थाने हाऊ फार वापरलेला आहे आणि याचं 1 नंबर ऑप्शन हे उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे विच मूड इज यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये कोणता मूड वापरलेला आहे. अर्थात मूड ही जी संकल्पना आहे ही मूड्स ऑफ वर्ब शी संबंधित आहे. क्रियापदाचा कोणता अर्थ आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच्याबद्दल सविस्तर बोललेलो आहोत. मूड्स ऑफ वर्ब जे आहेत हे इंग्रजीमध्ये 3 प्रकारचे आहेत. इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सब्जंक्टिव्ह मूड. अर्थात इंडिकेटिव्ह मूड जो आहे हा जनरली ॲसर्टिव्ह सेंटेन्स आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये असतो. म्हणजेच ॲसर्टिव्ह सेंटेन्स कोणत्याही प्रकारचं, मॅन इज मॉर्टल, रोशन गोज टू स्कूल, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी यासारखं कोणतंही स्टेटमेंट असेल तर त्यातला मूड जो आहे क्रियापदाचा हा अर्थातच इंडिकेटिव्ह मूड असतो. किंवा कोणताही क्वेश्चन असेल, वेअर आर यू गोईंग, आर यू व्हेरी बिझी टुडे यासारखी जी वाक्य आहेत ही इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. इम्परेटिव्ह मूड इज यूज टू शो ऑर्डर, कमांड, आज्ञा किंवा हुकूम दर्शवताना इम्परेटिव्ह मूड वापरतो. ॲडव्हाइस ऑर सजेशन, सल्ला किंवा उपदेश देताना. इंट्रिटी ऑर प्रेयर, प्रार्थना किंवा विनवणी करताना. एक्झॉर्टेशन, कळकळीची विनंती करताना आपण इम्परेटिव्ह मूड वापरतो. थोडक्यात लक्षात काय ठेवतो आपण? इम्परेटिव्ह मूड इज यूज टू शो कमांड, ऑर्डर, ॲडवाइस, रिक्वेस्ट, सजेशन वगैरे. म्हणजे थोडक्यात एनी सेंटेन्स विच इज इन इम्परेटिव्ह, which is imperative sentence, then the verb is said to be in imperative mood. कोणतंही वाक्य जर इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल तर ते इम्परेटिव्ह मूडमध्ये येतं. त्याच्यानंतर तिसरा सब्जंक्टिव्ह मूड. सब्जंक्टिव्ह मूडचे परत प्रेझेंट सब्जंक्टिव्ह मूड, पास्ट सब्जंक्टिव्ह मूड वगैरे प्रकार पण होतात. ह्याच्याबद्दल आपण मागील 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये अतिशय सविस्तर चर्चा केलेली आहे. आता इथे जे वाक्य आहे गो देअर, गो देअर म्हटलं की तुमच्या लक्षात येते की त्याच्यातून कमांड व्यक्त होते और ऑर्डर व्यक्त होते, आज्ञा किंवा हुकूम व्यक्त होतं. म्हणजे त्याचा मूड कोणता असणार आहे? इम्परेटिव्ह मूड असणार आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे हा क्लॉजेसवर आधारित आहे. मॅच द फॉलोइंग. अर्थात एक कॉलममध्ये तुम्हाला
सेंटेन्सेस दिलेले आहेत. बी कॉलममध्ये सबऑर्डिनेट क्लॉजचा किंवा मेन क्लॉजचा प्रकार दिलेला आहे. तर बघा, दिस इज व्हॉट आय मीन. या ठिकाणी व्हॉट आय मीन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जर सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात व्हॉट, दॅट, वेन, वाय यासारख्या WH वर्डनी होत असतील किंवा दॅटने होत असेल, लक्षात येत आहे, तर तो सबऑर्डिनेट क्लॉज अर्थात नाउन क्लॉज असू शकतो किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो. पण जर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असता तर त्याच्या अगोदर कोणतंही नाउन किंवा प्रोनाउन असायला पाहिजे होतं. पण इथे कोणतंही नाउन किंवा प्रोनाउन नाही. म्हणजे हा नाउन क्लॉज असेल आणि नाउन क्लॉज आहे किंवा नाही ही खात्री करण्यासाठी उरलेल्या मेन क्लॉजला व्हॉटनी प्रश्न विचारायचा. व्हॉट इज दिस, हे काय आहे, असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल व्हॉट आय मीन. व्हॉट आय मीन, दिस इज व्हॉट आय मीन. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर येत आहे. ज्यावेळेला तुम्ही मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारता, येणारं उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज असतं, त्यावेळेला तो सबऑर्डिनेट क्लॉज हा नाउन क्लॉज असतो. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. देव त्यांना मदत करतो जे इतरांना मदत करतात. आता दोज हे प्रोनाउन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्याही नामानंतर किंवा सर्वनामानंतर, नाउन किंवा प्रोनाउन नंतर जर समजा दॅट किंवा कोणताही WH वर्ड की जो रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणून वापरला जातोय, असा जर WH वर्ड आला तर त्याच्यातला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. अगदी खूप सोपा शॉर्टकट आहे. वाक्यात जर नाउन किंवा प्रोनाउन नंतर दॅट आलं किंवा कोणताही WH वर्ड आला तर तो क्लॉज हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. हे तुमच्या लक्षात येईल. गॉड हेल्प्स दोज, देव त्यांना मदत करतो, हू हेल्प देमसेल्व्स, जे स्वतःला मदत करू शकतात. म्हणजे पुढचं वाक्य दोज ह्या प्रोनाउनबद्दल माहिती सांगतंय, म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. वेअर देर इज लाईफ देर इज होप. जेथे जीवन आहे तेथे आशा आहे. वेअर देर इज लाईफ देर इज होप. वेअर इज होप, वेअर देर इज लाईफ. इथे लक्षात ठेवा की अर्थातच मुख्य वाक्य देर इज होप हे मुख्य वाक्य आलं, वेअर देर इज लाईफ हे सबऑर्डिनेट क्लॉज आला. ज्यावेळेला तुम्ही मेन क्लॉजला वेन, वेअर, वाय, हाऊ या प्रश्नार्थक शब्दांनी प्रश्न विचारता त्यावेळेला येणारं उत्तर हे अर्थातच ॲडवर्ब क्लॉज असतं. कारण क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली हे सांगण्याचं काम कुणाचं असतं, ॲडवर्बचं. आणि त्या ठिकाणी एका शब्दाच्या ऐवजी जर एक क्लॉज हे उत्तर देत असेल तर त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज असं म्हणतो. वेअर इज होप, होप कोठे आहे, वेअर देअर इज लाईफ, जेथे जीवन आहे. म्हणजेच हा कोणता आहे, अर्थात ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, कारण तो ठिकाण दर्शवतोय. ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. शी मस्ट वीप ऑर शी विल डाय. तिनं रडलं पाहिजे नाही तर ती मरेल. अर्थात या ठिकाणी शी मस्ट वीप या वाक्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. शी विल डाय या वाक्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. आणि ही दोन वाक्य जोडण्यासाठी आपण ऑर हे कॉर्डिनेटिंग कंजंक्शन, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली दोन वाक्य अर्थाच्या दृष्टीने नेहमी परिपूर्ण असतात, म्हणून त्यांना आपण मेन क्लॉज असं म्हणत असतो. आणि मग अशा पद्धतीने 2, 3, 4, 1 2, 3, 4, 1 3 नंबरचा ऑप्शन हा उत्तर असणार आहे. 2, 3, 4 आणि 1 3 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वर्ब ऑफ पोझिशन. वर्ब ऑफ पोझिशन याचा अर्थ कोणतं क्रियापद अर्थात स्थिती दर्शवत नाही, पोझिशन दर्शवत नाही हे विचारलेलं आहे. क्रियापद आपण बघितलेले असतात, स्टेटिव्ह वर्ब असतात. स्टेटिव्ह वर्ब म्हटलं की ती शक्यतो पोझिशन दर्शवतात आणि ॲक्शन वर्ब आहेत ही कृती दर्शवतात. यामध्ये तुमच्या लक्षात येईल, टू लाय म्हणजे पडून राहणे. टू लाय म्हणजे पडून राहणे. लाय याचा पास्ट टेन्स ले असा होतो, ते स्वरूप लेन असं होतं. म्हणजे हे अर्थातच पोझिशन दर्शवत आहे. लाईव्ह म्हणजे राहणे, टू लिव्ह म्हणजे राहणे, हे सुद्धा पोझिशन दर्शवत आहे. रिमेन म्हणजे सुद्धा राहणे, असणे, हे सुद्धा पोझिशन दर्शवत आहे.
ग्लाइड म्हणजे अर्थातच सरकणे. सरकणे म्हटलं की ती क्रिया झाली, म्हणजे हे पोझिशन नाही आहे, हे ॲक्शन दर्शवत आहे. त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, अलीकडच्या परीक्षांच्या मध्ये क्रियापदांच्या प्रकारावर नेहमी प्रश्न विचारले जातात. मग ते ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह असो, लेक्सिकल व्हर्ब असो, हेल्पिंग व्हर्ब्स असो, मॉडल ऑक्झिलरीज असो, किंवा अशा पद्धतीने व्हर्ब्स ऑफ स्टेटिव्ह व्हर्ब्स असो, किंवा लिंकिंग व्हर्ब्स असो, ॲक्शन व्हर्ब्स असो, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरचा ऑप्शन असणार आहे. पुढे प्रश्न आहे, fill in the blank space with the most suitable among the given options. रिकाम्या जागी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आयोगाच्या प्रश्नांचं एक स्वरूप असं ठरलेलं लक्षात ठेवा. प्रश्न खूप लांब लचक दिला जातो आणि उत्तर मात्र अगदी एखाद दुसऱ्या शब्दामध्ये असतं. द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड. अर्थात हे प्रकरण सहज सोडवलं जाऊ शकत होतं. बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. आता तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी पहिली गोष्ट, हे मॅटर सोडवलं जाऊ शकत होतं. व्हॉट डज कुड इंडिकेट? कुड इंडिकेट पास्ट टेन्स. कुडवरून भूतकाळ आहे लक्षात येतं, म्हणजे फिल इन द ब्लँकमध्ये इज असणार नाही. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथे आर आणि वेअर दिलेत. इथे 2 वाक्य नायदर नॉरनी जोडलेली असतील तर क्रियापद जे आहे हे क्रियापद आपण दुसऱ्या कर्त्याप्रमाणे वापरतो. क्रियापद हे आपण दुसऱ्या कर्त्याप्रमाणे वापरतो आणि हा दुसरा कर्ता ही आहे म्हटल्यावर वाक्य भूतकाळी आहे. ऑप्शन कोणता असला पाहिजे? ही वॉज. ही वॉज नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही वॉज रेडी फॉर कॉम्प्रोमाइज. शक्यतो नायदर नॉरने 2 कर्ते जोडले असतील तर क्रियापद हे जवळच्या कर्त्याप्रमाणे वापरलं जातं. इथे जवळचा कर्ता ही आहे, त्याच्यामुळे क्रियापद आपण वॉज वापरला. पुढील प्रश्न आहे, चूज द ऑप्शन दॅट रिस्पेक्टिव्हली गिव्स द नियरेस्ट मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ही वॉन्ट्स टू फॉईल अवर प्लान्स. त्याला आमचे प्लान्स जे आहेत हे खराब करायचे होते, बरोबर. शी इज द परफेक्ट फाईल ऑफ हर हजबंड. ती अगदी तिच्या नवऱ्याच्या अगदी उलट आहे, विरोधी आहे, अशा पद्धतीची वाक्यरचना आहे आणि त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. फॉईल याचा अर्थ एखादी, अर्थात फॉईल हा शब्द पॉलिसेमी आहे. फॉईल या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात. फॉईलचा अर्थ आपल्या कॉपर फॉईल वगैरे असतात किंवा सिल्वर फॉईल असतात की ज्याच्यामध्ये आपण जेवण वगैरे गुंडाळून ठेवतो, त्याला सुद्धा फॉईल म्हटलं जातं. फॉईलचा अर्थ फ्रस्ट्रेट ऑर टू बिकम स्पॉईल अशा अर्थाने आपण फॉईल हा शब्द वापरतो किंवा टू मेक स्पॉईल. त्याच्यानंतर फॉईल हा शब्द कॉन्ट्रास्ट अशा अर्थाने वापरला जातो. तर याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन असणार आहे. पुढे आयडेंटिफाय अँड राईट डाऊन द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम दोज गिवन बिलो. खाली दिलेल्या वाक्यातून योग्य वाक्य निवडायचं आहे. पहिला आहे, ही एट अ लार्ज नंबर ऑफ केक्स अँड ड्रँक अ ग्रेट डील ऑफ टी. सेकंड सेंटेन्स आहे, ही एट मेनी केक्स अँड ड्रँक मच टी. थर्ड सेंटेन्स आहे, ही एट मेनी केक्स अँड ड्रँक मेनी टीज. फोर्थ सेंटेन्स आहे, ही एट मच केक्स अँड ड्रँक मेनी टीज. पहिली गोष्ट हे पटकन आपल्या लक्षात येतं की टी हे मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन कधीही प्लुरलमध्ये वापरलं जात नाही, म्हणजेच थर्ड आणि फोर्थ ऑप्शन हे तुमचं उत्तर असू शकणार नाही. पटकन ते 2 ऑप्शन कॅन्सल होतात. ही एट मेनी केक्स, त्याने पुष्कळ केक्स खाल्ले. अर्थात केक्स हा काउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे केक्स असं पण म्हणतो. टी हे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे ते सिंग्युलरमध्ये वापरलं जातं. आता इथे मेनी केक्स आणि मच टी हे ऐकल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांना हे उत्तर बरोबर वाटतं, कारण आपण काय वाचलेलं असतं, काउंटेबल नामाच्या अगोदर मेनी वापरतो आणि अनकाउंटेबल नामाच्या अगोदर मच वापरतो. पण या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन आहे, कारण आपण नियम हा अर्धवट अभ्यासलेला असतो. काउंटेबल नामाबरोबर मेनी वापरतात आणि अनकाउंटेबल नामाबरोबर मच वापरतात. हा जो नियम आहे कुठे ना कुठेतरी आपण तो अपुरा वाचलेला असतो. जर समजा त्या काउंटेबल किंवा अनकाउंटेबल नामाचा उपयोग जर ऑब्जेक्ट म्हणून केला असेल, काय म्हणून केला असेल, ऑब्जेक्ट म्हणून केला असेल, तर आपण मेनीच्या ऐवजी अ गुड नंबर ऑफ
अ ग्रेट नंबर ऑफ, लार्ज नंबर ऑफ, किंवा प्लेंटी ऑफ, अ लॉट ऑफ यासारखी ॲडजेक्टिव्ह वापरतो. आणि मचच्या ऐवजी मच इथे खरं तर मच टी एक अनकाउंटेबल आहे म्हणजे मच वापरायला पाहिजे, पण टीचा उपयोग हा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून केला आहे. ही एट, त्याने खाल्ल्या, खाणारा कोण? तो. काय खाल्ले? केक्स खाल्ले किंवा पुष्कळ असा चहा पिला. म्हणजे केक्स आणि टी हे जे शब्द आहेत हे ऑब्जेक्ट म्हणून वापरलेत. आणि जर समजा एखादा शब्द ऑब्जेक्ट म्हणून वापरला असेल तर त्या वाक्यामध्ये आपण मचच्या ऐवजी, त्या मचच्या ऐवजी आपण काय वापरतो? अर्थातच अ ग्रेट डील ऑफ वापरतो किंवा अ लॉट ऑफ वापरतो, प्लेंटी ऑफ वापरतो, यासारखी ॲडजेक्टिव्ह वापरली जातात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा 1 नंबरचं ऑप्शन हे याचं उत्तर असणार आहे. नक्की लक्षात आलं? हां, जर समजा वाक्य असं असतं मेनी केक्स अँड मच टी, हे वाक्यात सब्जेक्ट म्हणून वापरले असते. मेनी केक्स वेअर अवेलेबल देअर, मच टी वॉज देअर, असं जर असतं तर ते बरोबर होतं. परंतु ज्या वेळेला हे शब्द कोणतंही काउंटेबल किंवा अनकाउंटेबल नाऊन वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून जर वापरलं तर त्या वाक्यामध्ये आपण मेनीच्या ऐवजी अ लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ, त्याचबरोबर अ ग्रेट नंबर ऑफ, अ गुड नंबर ऑफ, अ लार्ज नंबर ऑफ यासारखे ॲडजेक्टिव्ह वापरतो. आणि मचच्या ऐवजी महत्त्वाचं म्हणजे अ ग्रेट डील ऑफ, त्याचबरोबर अ लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ सारखे ॲडजेक्टिव्ह वापरली जातात. त्यामुळे याचा 1 नंबर ऑप्शन हे याचं उत्तर असणार आहे. 79चा जो क्वेश्चन आहे तो कंजंक्शनवर आधारित होता. आय आस्क्ड डॅश आय कुड आन्सर दॅट क्वेश्चन. मी विचारलं की मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? म्हणजे थोडक्यात हे वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. आस्क्ड वापरले म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का म्हणजे हा व्हर्बल क्वेश्चन असणार आहे. आणि अशा वेळेला आपण 2 वाक्य जोडताना इफ वापरतो किंवा वेदर वापरतो. त्यामुळे हे काय असणार आहे? आय आस्क इफ आय कुड आन्सर दॅट क्वेश्चन. मी विचारलं मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? दॅट वापरला जाणार नाही. फक्त सेड असता तर आय सेड दॅट, आय कुड आन्सर दॅट क्वेश्चन असं झालं असतं. पण प्रश्न विचारला त्यामुळे तिथे इफ किंवा वेदर वापरावा लागेल. अर्थात 3 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्नही अतिशय सोपा आहे. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम ऑर फ्रेज. अधोरेखित वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधायचा आहे. इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर, त्याच्या करिअरच्या सुरुवातीला ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी, तो अक्षरशः पैशात लोळत होता. पैशात लोळत होता म्हटल्यावर वेस्टिंग अ लॉट ऑफ मनी असं नाही म्हणू शकत. एखादी व्यक्ती पैशात लोळते याचा शब्दशः अर्थ आपण तसा घेत नाही. ते इडियम आहे किंवा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ स्पेंडिंग मोर दॅन ही वॉज अर्निंग, कमवतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च करत होता असंही आपण त्याला म्हणत नाही. तर व्हेरी रिच, तो अतिशय श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. म्हणजे रोलिंग इन मनी, तो खर्च करतोय, सेव्ह करतोय वगैरे याच्याशी त्याचा संबंध नाही. तो अतिशय श्रीमंत होता, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? व्हेरी रिच असं असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे, चूज द वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली अपोजिट इन मिनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड. ओडॅशियस हा शब्द दिलाय. ओडॅशियस याचा अर्थ काय होतो? ओडॅशियस मीन्स ब्रेव, बोल्ड, करिजियस, धाडसी, धीट, शूर अशा अर्थाने आपण ओडॅशियस हा शब्द वापरतो. मॅनिफेस्ट मीन्स, अर्थातच मॅनिफेस्ट म्हटलं की त्याचं सिनोनिम ऑबिवस हे त्याचं सिनोनिम आहे. मॅनिफेस्ट किंवा ऑबिवस, क्लिअर हे सिनोनिम्स आहेत. म्हणजेच ऑडेशियसचा तो विरुद्धार्थी शब्द होणार नाही. व्हेंचर म्हटलं की थोडक्यात धाडस करणं, एखादी गोष्ट सुरू करणं, म्हणजे समजा प्रोग्रेस अशा अर्थाने पण आपण हा शब्द वापरतो. एखाद्या गोष्टीला सुरुवात करणं अशा अर्थाने वापरतो. किंवा टू टेक रिस्क अशा अर्थाने व्हेंचर हे क्रियापद वापरलं जातं. मग ओडॅशियसचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे? कॉवर्डली. कोणता असणार आहे? कॉवर्डली. कॉवर्डली म्हणजे भित्रा, टिमिड. कॉवर्डली म्हणजे भित्रा. त्याचं सिनोनिम कोणतं आहे? टिमिड हे त्याचं सिनोनिम आहे.
कॉवर्डली याचं नाऊन कॉवर्ड असं आहे, भित्रा मनुष्य हे नाऊन आहे आणि कॉवर्डली हे ॲडजेक्टिव्ह आहे. तर त्या 81चं आन्सर जे आहे हे फोर्थ ऑप्शन असणार आहे. पुढे इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ॲक्शन. अर्थात सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळांचा उपयोग जो आहे तो भविष्य काळातली एखादी क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो. त्यामुळे प्रश्न काय विचारलाय, इन विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द प्रेझेंट टेन्स एक्सप्रेस अ फ्युचर ॲक्शन. कोणत्या वाक्यातला प्रेझेंट टेन्स हा भविष्यकाळ दर्शवतोय. इथे आपल्या लक्षात येते कॉलेज रिओपन्स ऑन मंडे, कॉलेज सोमवारी सुरू होत आहे, पुन्हा सुरू होत आहे याचा अर्थ साहजिकच ती क्रिया नंतर घडणार आहे, म्हणजेच हे काय आहे, फ्युचर इव्हेंट आहे. मॅन इज मॉर्टल, मानव मर्त्य आहे, ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे, ह्याला आपण फ्युचर इव्हेंट म्हणत नाही. काउज इट ग्रास ही सुद्धा फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. शुगर इज स्वीट ही वस्तुस्थिती आहे, ह्या सगळ्या फॅक्ट आहेत. आणि याच्यामध्ये कॉलेज रिओपन्स ऑन मंडे हे वाक्य फ्युचर इव्हेंट दर्शवत आहे, भविष्य काळातील क्रिया दर्शवत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो अर्थातच डिग्रीवर विचारलेला आहे. चेंज द सेंटेन्स इन टू पॉझिटिव्ह डिग्री. दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बदलायचं आहे. शकुंतला इज बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. शकुंतल हे संस्कृतमधील कुठल्याही ड्रामापेक्षा अधिक चांगलं आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांच्या बाबतीत एक अगदी शॉर्टकट लक्षात ठेवायचा. जर सुपरलेटिव्हमध्ये द EST/मोस्ट आहे तर कंपॅरेटिव्हमध्ये ER/मोर दॅन एनी अदर येतो, तेच पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो अदर वापरला जातो, नो अदर ॲज किंवा सो ॲज वापरला जातो, नो अदर ॲज किंवा सो ॲज वापरला जातो. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे बेटर दॅन एनी अदर आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करायचं आहे. जर कंपॅरेटिव्हमध्ये बेटर दॅन म्हणजे ER दॅन एनी अदर आहे, पॉझिटिव्हमध्ये रूपांतर करायचं म्हणजे तुम्हाला कोणतं ऑप्शन निवडावा लागणार आहे, नो अदरचा. आणि त्यामुळे फक्त इथे नीट लक्षात घ्या, नो अदर नंतर विशेषणानंतरचं नाम ड्रामा इन संस्कृत, त्याच्यानंतर क्रियापद इज, त्याच्यानंतर सो ॲज किंवा ॲज, तर 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असणार आहे. शाकुंतल हे इतर कोणत्याही नाटकापेक्षा चांगलं आहे, याचा अर्थ दुसरं कोणतंही नाटक शाकुंतल इतकं चांगलं नाही. नो अदर ड्रामा इन संस्कृत इज सो गुड ॲज शाकुंतल, असा त्याचा अर्थ होईल. त्याच्या पुढे आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज ॲज अ प्रेफिक्स टू डेव्हिल. डेव्हिलसाठी खालीलपैकी कोणतं प्रेफिक्स वापरावं लागेल. टू फॉर्म अ कंपाऊंड नाउन, अर्थात ओव्हर डेव्हिल, शॉर्ट डेव्हिल, कट डेव्हिल, डेअर डेव्हिल. पटकन आपल्या लक्षात येतं कोणतं उत्तर असलं पाहिजे, डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल मीन्स पर्सन हू टेक एनी रिस्क, कोणतीही धोका पत्करणारी जी व्यक्ती आहे त्याला आपण डेअर डेव्हिल असं म्हणतो. डेअर डेव्हिल म्हणजे थोडक्यात कोणताही धोका पत्करणारा, कोणतंही वेंचर करणारा जो व्यक्ती आहे त्याला आपण डेअर डेव्हिल असं म्हणतो. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे, चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. पहिला ऑटम अगदी बरोबर आहे स्पेलिंग, कंडेमचं स्पेलिंग बरोबर आहे, अर्थात ऑगमेंटेडचं स्पेलिंग या ठिकाणी चुकलेलं आहे. ऑगमेंट हा मूळ वर्ड आहे. ऑगमेंट याचा अर्थ इन्क्रीज आणि ऑगमेंटेड असा तो शब्द आहे. इन्क्रीज्ड वाढवलेला, एखाद्या गोष्टी आपण ज्या वेळेला टू इन्क्रीज अशा अर्थाने आपण ऑगमेंट हा शब्द वापरतो, तर त्या ठिकाणी त्याचं जे स्पेलिंग आहे ते दिलेलं चुकलेलं आहे. सबसिक्वंट बरोबर आहे, त्यामुळे 3 नंबरचं ऑप्शन हे उत्तर असणार आहे. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द अंडरलाइन वर्ड. आफ्टर सो मच ऑफ ट्रॅव्हल अ स्ट्रेंज डिबिलिटी हॅज सेट इन. खूप पुष्कळ प्रवास केल्यानंतर साहजिकच त्याला थकवा जाणवला. डिबिलिटी याचा अर्थ विकनेस. डिबिलिटी मीन्स विकनेस, टायर्डनेस, विअरीनेस अशा अर्थाने.
मग याचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे तर आपण पटकन सांगू शकतो की एनर्जी, कारण ॲबिलिटी म्हणजे क्षमता, बोर्डम कंटाळवाणा, फ्युटिलिटी व्यर्थता असा त्याचा अर्थ होतोय, त्यामुळे हे याचं उत्तर असणार आहे. तर